गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 11th लेक्चर बरोबर ना 11व्या लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे बरोबर. तर आजपर्यंत म्हणून आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं तर तुम्हाला आठवतं आहे आपण फायनल अकाउंट्सचे जे काय पेजेस आहेत ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट बरोबर आहे तिघांचा फॉर्मॅट बघत होतो. आत्ता आपण लास्ट स्टेजला आलो. लास्ट स्टेजला मीन्स आपलं ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट झालं होतं. ओके, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंप्लीट झालं. अँड लास्ट बॅचमध्ये तुम्हाला आठवते आपण बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड बॅलन्स शीटला आपण स्टार्ट केली ती आणि त्यातली जी लायबिलिटी साईड लायबिलिटी म्हणतो मी कारण बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं ना, बिकॉज इट इज नॉट ॲन अकाउंट. ते अकाउंट नाही आहे त्यामुळं बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट नसतं. म्हणून बॅलन्स शीटला दोन साईड्स आहेत, एक लायबिलिटी साईड आणि दुसरी ॲसेट साईड बरोबर आहे. तर त्यातली लायबिलिटी साईड आपली लास्ट बॅचमध्ये कंप्लीट झाली ती. ओके, मग आज आपण एक काम करू, जी राहिलेली शेवटची साईड आहे बॅलन्स शीटची सेकंड साईड ॲसेट साईड ते आपण कंप्लीट करू. म्हणजे तेच संपलं की आपण प्रॉब्लेमला स्टार्ट करायला हरकत नाही. ओके, तर मग आज आपण बॅलन्स शीट ॲसेट साईड तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे, वर हेडिंग टाकलेली बॅलन्स शीट ॲसेट साईड. ओके, तर ॲसेट साईड सगळ्यात पहिल्यांदा ॲसेटच्या अगोदर मी लास्ट बॅचमधलं थोडंसं रिवाईज करतो. लायबिलिटी बघितलं होतं आपण बरोबर आहे ना. लायबिलिटी मीन्स काय हो, लायबिलिटी मीन्स देणं, कर्ज, लोन्स, अशा अमाऊंट्स की ज्या बिझनेसला कुणाला तरी द्यायच्या. थोडक्यात लायबिलिटी कमी असलेलं कधी पण चांगलं. जेवढी तुमची लायबिलिटी साईड कमी असेल ह्याचा अर्थ तुमच्या डोक्यावर कर्ज कमी आहे, तुम्ही चांगले आहात, तुम्ही सॉल्वंट आहात असं त्याचा अर्थ झाला. मग माझं म्हणणं तेच आहे की लायबिलिटी साईडला नेहमी गर्दी कमी असावी, देणं नेहमी कमी असावं बरोबर आहे. पण ही जी सेकंड साईड बघतो ना आज आपण ॲसेट साईड, ॲसेटचा अर्थ काय, ॲसेट्स मीन्स प्रॉपर्टी, संपत्ती, मालमत्ता, त्याला ॲसेट्स म्हणतात. आता मी तुम्हाला विचारलं बाबा तुमच्या वडिलांकडं काय काय ॲसेट्स आहे, तुम्ही सांगताल सर आमच्या वडिलांची 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, फ्लॅट आहे, बंगलो आहे. ह्या ज्या काय परत तेवढंच नाही, तुमच्या घरात तुम्ही म्हणताल सर आमच्या घरात टी व्ही आहे, फर्निचर आहे, फ्रीज आहे, ईच अँड एव्हरीथिंग. तुमच्या घरातली प्रत्येक वस्तू, तुमचं घर, तुमची गाडी, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत दीज आर युअर ॲसेट्स. त्या सगळ्या तुमच्या ॲसेट्स आहेत, त्याला ॲसेट्स म्हणतात, प्रॉपर्टी. मग तशा कंपनीच्या पण ॲसेट्स असतात, कंपनीच्यासुद्धा संपत्ती मालमत्ता असतातच की. मग आपण बघू ॲसेटचा अर्थ कळलं तुम्हाला. ॲसेट्स मीन्स प्रॉपर्टी, संपत्ती. मग साहजिक आहे लायबिलिटी मी मगाशी काय बोललो, लायबिलिटी कमी असावी पण ॲसेट नेहमी जास्त असावी. मग थोडक्यात एखाद्या माणसाचं इम्प्रेशन कसं क्रिएट होतं, म्हणजे एखादा माणूस श्रीमंत आहे का गरीब आहे, सॉल्वंट आहे का इनसॉल्वंट आहे, हे कशावरून ओळखलं जातं. तर बँकेत जर तुम्ही लोन मागायला गेला, लक्ष द्या मी काय बोलतो, बिझनेसमन पर्सन जेव्हा बँकेत लोन मागायला जातो तेव्हा त्याच्याकडनं कुठलं डॉक्युमेंट मागवतात बँक, तर मेन इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इज बॅलन्स शीट. लोन घ्यायचं असेल तर बँक काय सांगते की तुम्ही तुमची बॅलन्स शीट घेऊन या. आणि भरपूर माणसं म्हणतात की बॅलन्स शीट ही स्ट्रॉंग असली पाहिजे. स्ट्रॉंग म्हणजे काय, तर स्ट्रॉंग मीन्स लायबिलिटी साईड्स कमी पाहिजे. लायबिलिटीला जे काय आयटम्स असतील लायबिलिटीला गर्दी कमी असावी अँड ॲसेट साईड जी ती ॲसेट साईड मोठी असावी. म्हणजे थोडक्यात ॲसेट्सला आयटम जास्त असावे. हे ज्या माणसाचं असं लायबिलिटी कमी आहे ॲसेट जास्त आहे त्या माणसाला लोन पटकन सँक्शन होतं. कारण साहजिक आहे ह्याच्यावरनं बँकेला कळतं की अरे ह्या माणसाच्या डोक्यावर कर्ज कमी पण ह्याच्याकडे प्रॉपर्टी जास्त आहे, म्हणजे हा चांगला माणूस आहे, ह्याला लोन द्यायला हरकत नाही. ओके, तर नक्की कळलं लायबिलिटी आणि ॲसेट्समधला डिफरन्स. चला तर मग आपण ॲसेट्स बघू. ओके, त्यातलं फर्स्ट वन दिलं गुडविल. ते गुडविल आपण शेवटी घेऊ. ओके, जे इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत सगळं तर काय होणार नाही, जे इम्पॉर्टंट आहेत ते पहिलं आपण उरकून घेऊ. त्यातलं फर्स्ट वन दिलं आहे नीट बघा, लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंगचा अर्थ माहिती आहे तुम्हाला की कंपनीची जागा असती बरोबर आहे ना. उद्या आपण एखादी कंपनी टाकली तर कंपनी टाकायचं म्हणलं जागा विकत घ्यावी लागणार. मग ती जे काय आपली जागा असेल 1 एकर 2 एकर अँड बिल्डिंग, त्याच जागेमध्ये आपण बिल्डिंग बांधली 2 मजली 3 मजली. मग ती जागा ती बिल्डिंग कंपनीची काय झाली, ॲसेट झाली. कारण ती कंपनीची स्वतःची. उद्या कंपनी जरी बंद पडली तरी जागा विकून पैसे कमवू शकता ना तुम्ही. त्यामुळे ती कंपनीची काय झाली, ॲसेट झाली, प्रॉपर्टी झाली. थोडक्यात ॲसेट म्हणजे काय, फिजिकल ॲसेट्स म्हणजे अशा वस्तू मी शब्द काय वापरतो, वस्तू, कुठलीही वस्तू आपली ॲसेटच झाली बरोबर ना. मग ज्या वस्तू डोळ्यांना दिसतात
त्याला आपण ॲसेट म्हणू शकतो. मग लँड अँड बिल्डिंग एक प्रकारे वस्तूच झाली. ओके. त्यानंतर खाली लेस डेप्रिसिएशन दिले, हे ॲडजस्टमेंट्स आहेत. परत एकदा मी इथं कॅन्सल करतो आहे, ते तुम्हाला पाठ करायचं नाही आहे. तुम्हीसुद्धा नोट डाऊन करताना ते लिहायचं नाही, तुम्ही फक्त लँड अँड बिल्डिंग लिहिताल. ओके. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी प्लांट म्हणजे थोडक्यात माहिती आहे, कंपनीमध्ये प्रोडक्शन करण्यासाठी मशिनरी असतात. मग त्या ज्या काय मशिनरी असतील ती तुमची ॲसेट झाली. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची शुगर फॅक्टरी असेल, साखर कारखाना असेल, तर साखर साहजिक हाताने तयार करता येत नाही, त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या मोठमोठ्या मशिनरीज लागतात. म्हणजे तुम्ही जो काय शुगर कॅन आणता मार्केटमधून, ऊस आणता, तो ऊस त्या मशीनमध्ये टाकता आणि मग त्याची साखर तयार होते. बरोबर आहे. मग त्यासाठी वेगवेगळ्या छोट्या मोठ्या तुम्हाला मशीन्स रिक्वायरमेंट असतात. मग त्या ज्या काय कंपनीत मशीन्स असतील, प्लांट अँड मशिनरी, त्या पण कंपनीची ॲसेट झाली. कारण त्या पण उद्या जुन्या झाल्या, बंद पडल्या, तर विकून तुम्हाला त्याचे थोडेफार पैसे स्क्रॅपमध्ये, भंगारमध्ये विकल्या तर थोडेफार पैसे येतीलच ना. ॲसेट झाली. नक्की कळलं. त्या पण तुमची मालमत्ताच झाली. फॉर एक्झाम्पल आपला क्लास आहे, तर मग आपल्या क्लासमध्ये जे काय बेंचेस असतील, जे काय ब्लॅकबोर्ड्स असतील, बरोबर ना. मग ह्या ज्या काय वस्तू आहेत, बेंच, ब्लॅकबोर्ड, ही क्लासची ॲसेट आहे. कारण ह्या वस्तूसुद्धा क्लासमध्ये आपण वर्षानुवर्षे वापरतो. पण पुढं मागं आपल्याला समजा त्या रिप्लेस करायच्या झाल्या, नवीन घ्यायच्या झाल्या, तर आपण ह्या जुन्या विकून त्यातनं थोडेफार पैसे तर भेटतील ना. म्हणून त्याला ॲसेट्स म्हणतात. ओके. मग प्लांट अँड मशिनरीचा अर्थ कळला. त्याच्या खाली मी तुम्हाला कळलं असेल ते लेस डेप्रिसिएशन होतं, ते कॅन्सल केलेलं आहे. ओके. त्यानंतर फर्निचर अँड फिक्स्चर्स, थर्ड ॲसेट्स मी खालचं कॅन्सल करतो. ओके. फर्निचर अँड फिक्स्चर्स. फिक्स्चर्स अर्थ एक फर्निचर अँड फिक्स्चर हा जॉईंट वर्ड आहे. नुसतं फर्निचर पण कधी कधी टाकताल किंवा कधी कधी नुसतं फिक्स्चर्स पण टाकतील. तर त्याचा अर्थ काय, फर्निचर, दोघांचा अर्थ काय झालं. फर्निचर म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कंपनीमध्ये फर्निचर असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल चेअर्स असतात, टेबल्स असतात, ऑफिसमध्ये सोफा वगैरे असतात. मग ते सुद्धा कंपनीची काय झाली, ॲसेट झाले, वस्तू आहे ना ती. उद्या विकून थोडेफार पैसे येऊ शकतात. म्हणजे एक प्रकारे कंपनीची ती काय झाली, ॲसेट झाली. ओके. त्यानंतर इक्विपमेंट म्हणजे काय हो. इक्विपमेंट म्हणजे काय, साहित्य. कुठलं साहित्य, असं साहित्य की जे प्रोडक्शनमध्ये लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल बाबा स्पोर्ट्स इक्विपमेंट असतील. म्हणजे एखादा कंपनी नाही, एखादा आपण स्पोर्ट्स क्लब घेतला, की बाबा कुठला तरी स्पोर्ट्स क्लब आहे, तिथं क्रिकेट शिकवलं जातं. बरोबर आहे. मग ते क्रिकेट शिकवण्यासाठी त्या क्लबमध्ये इक्विपमेंट, साहित्य खरेदी करावं लागतं. मुलांना डायरेक्ट तोंडी तर क्रिकेट नाही ना शिकू शकत. त्यासाठी त्या स्पोर्ट्स क्लब काय करतात, बॅट्स, बॉल्स परचेस करतात. बरोबर आहे ना. मग ती पण एक प्रकारे त्या स्पोर्ट्स क्लबची ॲसेट झाली. का ॲसेट झाली, कारण ह्या ज्या काय बॅट बॉल्स असतात ते व्यवस्थित कुठंतरी रूममध्ये, एका स्टोर रूममध्ये जपून ठेवतात. कारण ह्याच बॅट बॉल्स त्यांना दरवर्षी यूज करून नवीन नवीन मुलांना शिकवायचं असतं. म्हणून त्याला इक्विपमेंट. मग ते इक्विपमेंट म्हणजे साहित्य, ते एक प्रकारे ॲसेटच झाली. ओके. त्यानंतर फिफ्थ वन डिलेवरी ऑब्लिक मोटर व्हॅन. डिलेवरी व्हॅन असतं किंवा खाली मोटर व्हॅन. कंपनीच्या तुम्ही बघता मोटर व्हॅन असतात एम्प्लॉईजची ने-आण करण्यासाठी. आजकाल तुम्ही बघता की भरपूर कंपन्यांमध्ये जे मोठमोठ्या पोस्टवर जे काय हायर लेवलला जे कोण कामं करतात, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, डायरेक्टर्स वगैरे असतील, बरोबर आहे ना, तर त्यांना घरातून पिकअप करून त्यांना काम सुटल्यावर परत घरी ड्रॉप करण्यासाठी कंपनीच्या व्हॅन्स असतात. बघता तुम्ही. मग ते व्हॅन काय त्या रेंटवर घेत नाही, भरपूर कंपनी डायरेक्ट परचेस करतात. मग किंवा कधी कधी डिलेवरी व्हॅन पण असतात. म्हणजे आजकाल तुम्ही बघा ते पिझ्झा डिलिव्हरी करतात, म्हणजे ते डॉमिनोज असून दे किंवा पिझ्झा हट असून दे, तर तुम्ही बघता त्यांचे डिलिव्हरी बॉय काय करतात, घरपोच येऊन आपल्याला पिझ्झा डिलिव्हर करतात. पण त्यासाठी त्या टू व्हीलर्स वगैरे असतात, त्या शॉपीच्या बाहेर लागलेल्याच असतात. बघा त्या पिझ्झा हटच्या बाहेर तुम्ही बघितलं असेल तर टू व्हीलर बाहेर लावलेल्याच असतात. मग त्या रेंटवर नसतात, त्यांनी स्वतः परचेस केलेले असतात. मग ती त्यांची ॲसेटच झाली. बरोबर ना. एवढी, कारण एक टू व्हीलर 60-70 हजाराची झाली, तर एवढ्या टू व्हीलर परचेस केल्या म्हणजे त्या व्यवस्थित जपून ठेवतात. ती एक प्रकारे त्यांची काय झाली, ॲसेट झाली. ओके. लक्षात आलं. मग हे जे काय 5 आयटम झाले, त्या प्रत्येकाच्या खाली नीट बघा, लेस डेप्रिसिएशन होतं. ते डेप्रिसिएशन मी कॅन्सल केलेलं आहे. ओके. अजून एक 6 अजून भरपूर आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता लीज होल्ड ऑब्लिक फ्री होल्ड प्रिमायसेस, ह्याच्या पण खाली आहे लेस डेप्रिसिएशन. ओके. लीज होल्ड ऑब्लिक फ्री होल्ड प्रिमायसेस. सगळ्यात महत्त्वाचा ह्यातला वर्ड आहे प्रिमायसेस. प्रिमायसेस म्हणजे काय हो, ॲक्च्युली प्रिमायसेस हा वर्ड तुमच्या ओळखीचा पण असेल. कधी कधी आपण मंदिरात गेलो तर तिथं लिहिलेलं असतं बघा,
डू नॉट यूज युअर मोबाईल इन आवर प्रिमायसेस. बरोबर आहे ना, की प्रिमायसेस म्हणजे काय, परिसर, आजूबाजूची मोकळी जागा, त्याला प्रिमायसेस म्हणतात. आपण आपल्या लँग्वेजमध्ये कॅम्पस म्हणतो बघा. ते म्हणता ना सर आमच्या कॉलेजचा कॅम्पस खूप मोठा आहे. म्हणजे कॉलेज ॲक्च्युली बिल्डिंग असते तुमची कॉलेजची छोटी, बरोबर ना, पण त्या बिल्डिंगच्या आजूबाजूला पण भरपूर जागा असते, मोकळी जागा असते की जिथे तुम्ही बसू शकता, त्याला प्रिमायसेस म्हणतात. मग ही जी काय मोकळी जागा असेल ती कॉलेजवाल्यांनी जी मोकळी जागा सोडलेली की जिथं पार्किंग आहे किंवा जिथं मुलं खेळतात बसतात, ही जी काय मोकळी जागा ही कॉलेजची कंपनीची काय झाली, ॲसेट झाली. आज ती मोकळी आहे. उद्या त्यांना वाटलं एखादी नवीन बिल्डिंग टाकायची, तिथं काहीतरी बाबा एखादं लायब्ररी ओपन करायचं, काहीतरी त्या बिल्डिंग तिथं त्या मोकळ्या जागेचा वापर करायचा, ते करू शकतात कारण ती त्यांची. मग एक प्रकारे ती त्यांची काय झाली, ॲसेट झाली. त्याला म्हणतात प्रिमायसेस. ओके, त्यात त्यांनी 2 वर्ड दिलेले आहेत, लीज होल्ड ऑब्लिक फ्री होल्ड. त्याचा अर्थ आपण नंतर ज्यावेळेस बॅचेस चालू होतील त्यावेळेस बघू. पण आत्ता तुम्ही फक्त प्रिमायसेस लक्षात ठेवताल. प्रिमायसेस म्हणजे मराठीत काय, परिसर, आजूबाजूची मोकळी जागा, त्याला प्रिमायसेस. ओके, त्यानंतर त्यांनी पुढचा जो वर्ड दिला आहे, मी पहिलं डेप्रिसिएशन कॅन्सल करतो. ओके, त्यानंतर त्यांनी जो पुढचा वर्ड दिला आहे पेटंट्स. नीट लक्ष द्या, तो वर्ड काय, पेटंट्स. पेशंट वगैरे वाचताल, पेशंट नाही ते पेटंट्स. पेटंट्स म्हणजे काय, तर पेटंट्स म्हणजे काय, पेटंट्स म्हणजे कुठलाही एखादं, तुम्ही हा वर्ड ॲक्च्युली ओळखीचा असेल. पेटंट्स म्हणजे काय, आपण एखादं न्यू प्रोडक्ट्स लॉन्च केलं, न्यू प्रोडक्ट्स लॉन्च केलं, तर लॉन्च केल्यानंतर ते प्रोडक्ट्स कोणी कॉपी करू नये म्हणून ऑलरेडी आपण त्याचे पेटंट्स काढून ठेवायचे. म्हणजे आता जरा नीट लक्ष द्या मी काय बोलतो आहे. आत्ता आपण बघतो आहे की 4 व्हीलरमध्ये पेट्रोल, डिझेल, CNG 3 प्रकारचे मॉडेल येतात आणि आता तर इलेक्ट्रिक पण आलेले, बरोबर आहे. पण 2 व्हीलरमध्ये अजून तसे इन्व्हेन्शन्स झालेले नाही. 2 व्हीलर फक्त पेट्रोल मॉडेलच मार्केटमध्ये अवेलेबल आहे, बरोबर. मग आपली एखादी 2 व्हीलर कंपनी आहे, आपण पण एखादा न्यू इन्व्हेन्शन क्रिएट केला, आपण पण असा एक पार्ट शोधून काढला किंवा असं काहीतरी 2 व्हीलर तयार केली की जी पेट्रोलवर नाही, जी CNGवर चालू शकते. मग आपण जर असं केलं तर साहजिक आहे आपल्याला डिमांड खूप भेटणार, उद्या आपली कंपनी फेमस होणार. का, कारण CNG ॲज कम्पेअर टू पेट्रोल, CNGच्या प्राइजेस कमी आहेत, बरोबर ना. त्यामुळं माणसं साहजिक आहे आपल्या गाडीला, आपल्या 2 व्हीलरला भरपूर डिमांड करणार. मग साहजिक आहे आपल्याला जे सक्सेस मिळालं आहे, आपली 2 व्हीलर कॉपी करायला दुसऱ्याला किती वेळ लागणार. म्हणजे लक्ष द्या मी काय बोलतो आहे. समजा आपण खरंच अशी 2 व्हीलर मार्केटमध्ये आणली, इन्व्हेंट केली, इन्व्हेन्शन त्याचा लावला, शोध लावला, मग लगेच समजा दुसरी एखादी कंपनी असेल, फॉर एक्झाम्पल एखादी कुठली तरी 2 व्हीलर कंपनी घ्या. त्या 2 व्हीलर कंपनीला वाटलं की अरे ह्यांची 2 व्हीलर जशी आहे तशी आपण पण केली तर, मग ते काय करू शकतील, ते दुसरी जी 2 व्हीलर कंपनी ते काय करतील, आपली 2 व्हीलर परचेस करतील, त्यांच्या शोरूमला जाऊन त्या 2 व्हीलरवर काय एक्सपेरिमेंट केलं ते शोधून काढतील आणि उद्यापासून मग काय करेल, आपल्याला त्या दुसऱ्या कंपनीची पण जाहिरात TVवर दिसेल. पण थोडक्यात आपली जी 2 व्हीलर होती ती त्यांनी काय केली, कॉपी केली, बरोबर ना. मग तसं करू नये म्हणूनच आपण ऑलरेडी काय करून ठेवायचं, त्याचे पेटंट्स काढून ठेवायचे. पेटंट्स म्हणजे काय, तर आपलं प्रोडक्ट कुणी कॉपी करू नये म्हणून कंपनीज काय करतात, गव्हर्मेंटकडनं ते लिहून घेतात की दिस इज द ओनरशिप ऑफ अवर कंपनी, की हे जे काय प्रोडक्ट हे आमच्या कंपनीचा मालक आहे, हे एका कागदावर लिहून दिलं जातं आणि त्या कागदाला पेटंट्स म्हणतात. मग तो दिसायला साधा कागद असला तरी ते कंपनीचे पेटंट्स आहेत. उद्या त्याच पेटंट्सचा वापर करून तुम्ही जी तुम्हाला कंपनी फसवते की किंवा जी कंपनी तुमची कॉपी करते त्या कंपनीवर तुम्ही ॲक्शन घेऊ शकता, लिगली ॲक्शन घेऊ शकता. त्याला पेटंट्स म्हणतात. कळले नक्की. भरपूर जणांनी आय थिंक दे धक्का मराठी पिक्चर होता, आठवत असेल तुम्हाला, बरोबर ना. तर तो दे धक्का पिक्चरमध्ये आठवत असेल तुम्हाला की त्यातला जो ॲक्टर होता मकरन, तर तो 2 व्हीलरचा काहीतरी एक पार्ट शोधत असतो, नवीन काहीतरी पार्ट क्रिएट करत असतो, बरोबर आहे ना. आणि शेवटी आठवतं तुम्हाला की शेवटला एंडला मग ते एक जण येतो आणि त्याला सांगतो की बाबा मी तुझे पेटंट्स काढले होते आणि आता तुम्ही करोडपती होणार, आठवत असेल. तर ते पेटंट्स वर्ड त्यामध्ये त्या पिक्चरमध्ये त्या मूवीमध्ये यूज केला होता. मग त्याचा अर्थ तोच आहे की आपण एखादा नवीन पार्ट शोधून काढला, नवीन काहीतरी शोध लावला की लगेच त्याचे पेटंट्स काढून घ्यावे. ओके, नक्की कळलं. त्यानंतर लूज टूल्स.
टूल्स म्हणजे काय, तर टूल्स म्हणजे अवजार, साहित्य. लूजचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. लूज टूल्स म्हणजे काय, हत्यारे आणि अवजारे मराठीमध्ये. म्हणजे काय, तर भरपूर जणांना माहिती आहे, तुम्ही भरपूर जणं तुमच्यातले मोस्टली 90% टू व्हीलर चालवत असतील. तर टू व्हीलरमध्ये तुम्हाला माहिती आहे एक टूल किट असतं, टूल किट बॉक्स असतो, बरोबर आहे ना. टूल बॉक्स असतो की ज्यामध्ये पाना असतो, स्क्रूड्रायव्हर्स असतात. ते कशासाठी असतात की बाबा इन केस तुम्हाला इमर्जन्सीमध्ये काय जर बाबा टायर पंक्चर झालं किंवा काय टू व्हीलरचं छोटं मोठं ब्रेक टाईट करायचं असेल, छोटं मोठं काम असेल, तर तुम्ही ते पाना तो स्क्रूड्रायव्हर यूज करून तुम्ही घरच्या घरी करू शकता, बरोबर आहे ना. मग त्यालाच तो जो काय बॉक्स असतो त्याला लूज टूल्स म्हणतात. मग ती पण तुमची ॲसेट झाली. कंपनीमध्ये एवढ्या मोठमोठ्या मशिनरी घेतल्यात, पण त्या मशिनरी टाईट करण्यासाठी, रिपेअर करण्यासाठी तुम्ही बाहेरच्या माणसाला दरवेळी नाही बोलवत, तुम्ही काय करता, स्वतःच रिपेअर करता. मग त्यासाठी कंपनीने काय केलं आहे, एक मोठा टूल बॉक्स परचेस केला की ज्यामध्ये सगळं आहे. पाना आहे, हातोडा आहे, स्क्रूड्रायव्हर आहेत, सगळे वेगवेगळे टूल्स अँड इक्विपमेंट्स आहेत. त्याला लूज टूल्स म्हणतात. हत्याऱ्यानं वगैरे. मग तो जो काय बॉक्स असेल ती पण कंपनीची ॲसेट झाली. काय ॲसेट झाली, त्या तुमच्या वस्तू त्या तुम्ही वर्षानुवर्ष वापरता, जपून ठेवता, म्हणून त्याला ॲसेट्स म्हणायचं. नक्की कळलं. तर थोडक्यात तुम्ही जर नीट बघा, आज आपण जे काय पर्टिक्युलर आयटम बघितलेत, 8 आयटम्स बघितलेत, बरोबर आहे. ह्या 8 जणांच्या खाली प्रत्येकाच्या खाली लेस डेप्रिसिएशन होतं. ते डेप्रिसिएशन म्हणजे काय ते आपण नंतर बघूयाच, बरोबर ना. पण ह्या 8 जणांमध्ये कॉमन काय होतं तर लक्षात आलं, लेस डेप्रिसिएशन होतं. मी ते लेस डेप्रिसिएशन आयटम कॅन्सल केलेत. ओके. तर म्हणजे थोडक्यात आज आपण ॲसेट्समधले फक्त 8च आयटम बघितलेत. बाकीचे जे रिमेनिंग ॲसेट्स असतील ते आपण उद्या कंप्लीट करू, नो प्रॉब्लेम. पण आज तर कळलं तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं ॲसेट्सचा अर्थ कळला. ॲसेट्स म्हणजे काय, प्रॉपर्टी. थोडक्यात कुठलीही वस्तू की जी विकून आपल्याला थोडेफार पैसे परत मिळू शकतात त्याला ॲसेट्स म्हणायचं. तुमच्या हातात तुम्ही जो काय आता मोबाईलवरनं व्हिडिओ बघत आहात, तर तो जो काय मोबाईल तुमच्या हातात आहे, दिस इज युअर ऑल्सो ॲसेट्स. ही तुमची ॲसेट आहे. का बरं, उद्या तुम्हाला समजा इन केस ऑफ नीड तुम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही तो दुकानात जाऊन विकला, काय 1000-2000 जे काय भेटतील म्हणजे ते तुमचे स्वतःचे पैसे झाले, आले ना पैसे, त्याला ॲसेट म्हणायचं. नक्की कळलं. तर मग आज आपण एवढेच पर्टिक्युलर आयटम बघतोय. आज तुम्हाला होमवर्क वगैरे काय नाही. ॲसेट साईड लगेच नोट डाऊन करायची गरज नाही. उद्या आपण ॲसेट साईड कंप्लीट करू. मग ती कंप्लीट झाल्यावर ती पूर्ण नोट डाऊन करून घ्या. ओके, बाय.